काही नका करू. बोल. साहेब, एस3 पार्क हॉटेलमध्ये एका मुलीने आत्महत्या केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी काय फिर्याद देण्यात आली आहे कुटुंबियांकडून आणि काय गुन्हा दाखल केला? दिनांक 10/4/2026 रोजी एस3 पार्क या ठिकाणी मयत मुलगी सिमरन उमेश पाटील याने आत्महत्या केल्यावरून अंबरनाथ पोलीस स्टेशन या ठिकाणी एडीआर दाखल झालेला होता. आज रोजी त्याचा एडीआरचा तपास चालू असताना आज रोजी त्या मयत मुलीची आई सौ रजनी उमेश पाटील राहणार जोशी यांनी दिलेल्या तक्रारी अर्जावरून इसमनामे भगवान सुभाष लोटे यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तर तक्रारीमध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे? सिमरन उमेश पाटील ही भगवान सुभाष लोटे यांची एम्प्लॉई होती. ती त्यांच्या कंपनीमध्ये अकाउंटंट म्हणून काम करत होती आणि ती काम सोडण्यासाठी तयार असताना किंवा त्याला काम सोडण्याची इच्छा होती त्यावेळेस भगवान लोटे यांनी त्यांच्यावर दबाव आणलेला होता. त्यांना धमकी देत होते काम सोडू नये म्हणून. आणि त्यांचा मनी लॉन्ड्रिंगचा देखील एक व्यवसाय होता. त्यांच्या बेकायदेशीर मनी लॉन्ड्रिंगची बऱ्यापैकी त्यांना माहिती होती, त्यामुळे त्याच्यावर दबाव येत होता आणि तिला तो मानसिक त्रास होत होता. आणि भगवान लोटे यांनी तिला प्रेमाच्या जाळ्यामध्ये ओढलेलं होतं. या कारणावरून तिने ते आत्महत्या केली असं निष्पन्न झालेलं आहे. तर लैंगिक अत्याचार करून फासावर लटकवलेला आहे असं त्या तक्रारीमध्ये सुद्धा म्हटलेलं आहे. यात काही तथ्य नाही आहे. सध्या तपास चालू आहे. तपासाने जे निष्पन्न होईल त्या ठिकाणी आपण ते यात अटकेची काही तरतूद आहे का सर? हो, हा अजमीनपत्र गुन्हा आहे त्यामुळे त्याला अटकेची तरतूद आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्ट आलाय का? ॲडव्हान्स सर्टिफिकेट प्राप्त झालेलं आहे. ॲडव्हान्स सर्टिफिकेटमध्ये ॲस्पिसिया ड्यू टू हँगिंग गळफासाने मृत्यू झाल्याचे निष्पन्न झालेले आहे. पोलिसांचा तपास कुठल्या दिशेने सुरू आहे? भगवान लोटे यांचा प्रतिशत किती सहभाग आहे या दृष्टीने तपास चालू आहे.